काय राव, माझी बॉडीच बनत नाही, किती बी खाल्लं तरी काय समजत नाही काय करावं. अरे मग प्रोटीन घे ना. अरे पण त्या प्रोटीन किडन्या वगैरे खराब होतात ना, कोण घरचे म्हटलं? म्हणले मला. होय, खरं काय? चल बरं सरांना विचारू. चला. सर, हां, मंगेश म्हणतोय प्रोटीननी किडन्या खराब होतात. काय बोल विशाल भाऊ, आज ह्या लॅक ऑफ नॉलेजमुळं आज आपला भारत देश प्रोटीन डिफिशियंट आहे. विशाल भाऊ, तुम्ही आता घर बांधलं ना? कसं बांधलं? वाळू आणि विटांनी बांधलं. विटांनी. जसं विटांच्या ब्लॉकने आपलं घराचं बांधकाम होतं, तसं प्रोटीनच्या सेल्सने आपलं हे शरीर बनलंय. अनेक प्रकारच्या प्रोटीनने आपले केस, नख, स्किन, मसल, इंटरनल ऑर्गन हे आपल्या अशा अनेक प्रकारच्या प्रोटीन पासूनच बनलेले आहेत. सर, यांना सांगा मग प्रोटीन कसं बनतं. जसं दही, दूध, तूप, लोणी, तसं वे प्रोटीन सुद्धा डेअरी प्रोडक्ट आहे. जेव्हा आपण पनीर बनवतो ना, त्यावेळेस ते दूध फाटतं, त्यातनं हिरवं पाणी बाजूला होतं. ते हिरव्या पाण्यालाच वे लिक्विड म्हणलं जातं. त्याला लॅबमध्ये कॉन्सन्ट्रेट करून पावडर फॉर्ममध्ये आणलं जातं, तेव्हा ते वे प्रोटीन बनतं. पण सर, बाजारात तर नकली प्रोटीन भरपूर भेटतात. बरोबर. मग तुम्ही प्रोटीन कोणतं घ्यायचं की जे चांगल्या ब्रँडचं आहे, वेल ट्रस्टेड आहे आणि वेल टेस्टेड आहे, असंच तुम्ही प्रोटीन घ्या. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची डोप नाही. आणि पालकांना भीती काय वाटते की त्या प्रोटीनमध्ये स्टेरॉइड असतं. प्रोटीनमध्ये स्टेरॉइड काही लोक अमिनो स्पायकिंग करतात, त्यामुळे तुमच्या शरीराला त्रास होऊ शकतो. हो सर, आपल्या डाळ भात मध्ये बी प्रोटीन असतं ना. हो, असतं ना. जेवढं आपल्या देशातल्या राजकारणी लोकांच्या अंगात प्रामाणिकपणा आहे ना, तेवढंच असतं.